इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या घाटमाथ्यावर हा जो सुनाकडा धबधबा आपण मागं बघू शकतात. 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेला आहे. 2 दिवस जो पाऊस पडला त्यामुळे या धबधब्याने आपले रौद्ररूप धारण केलेले आहे. एकंदरीत जर पाहिलं तर भाम धरण ते मांजरगाव या रस्त्यावर हा धबधबा एका रस्त्याच्या कडेला आहे, म्हणून या धबधब्याला सुनाकडा नाव असे पडलेले आहे. तसे जर पाहिले तर इगतपुरी तालुक्यात अनेक लहान मोठे धबधबे आहेत. बाहुली धबधबा असो किंवा भाम धरणालगतचा धबधबा असो, इगतपुरीचा धबधबा असो, तळेगावचा धबधबा असो, या सर्व धबधब्यांपेक्षा हा जो धबधबा आहे याचे रूप जे आहे ते अतिशय सुंदर आणि रौद्ररूप आहे. तसं जर पाहिलं तर याने पावसाळ्यात जे आहे रौद्ररूप धारण केलेले आहे आणि याच धबधब्याचं पाणी पुढे कुठेतरी जाऊन भाम धरणात मिळतं, जे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा धबधबा आता सज्ज झालेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर हा अशा सुनसान स्थळी असल्यामुळे याला सुनाकडा असे नाव पडलेले आहे. तरी हा धबधबा येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी.